स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आता ते रील्सच्या माध्यमातून ते रंगीन दुनियेमुळे लोकांना किंवा संसारातही त्या गोष्टी ते बरेचशी लोक आणतात. ते कसं अल्पवयीन असतात, एकतरी अल्लड असतात, ते असंच शारीरिक आकर्षणातून जवळ आलेले असतात. त्यामुळे त्यांना ते बरं वाटते सगळ्या गोष्टी. लव्ह मॅरेजमध्ये तसं नसतं. फक्त ह्या दोघांनाच माहिती असतं की आपण दोघं भेटत होतो आणि आपण दोघं लग्न करणार आहे. आणि ते पळून जाऊन लग्न केल्यानंतर मग घरी गेल्यानंतर ते मग आईवडिलांच्या पसंतीची एकतरी मुलगी नसते ती, की अनोळखी व्यक्ती असतात. फेसबुक आले, व्हॉट्सअप आले, इंस्टाग्राम आले, त्याच्यावर कोणी ह्या अनोळखी व्यक्ती हाय बाय करणार, आपण त्याला रिप्लाय देणार. अल्पवयीन मुलीसुद्धा प्रेम करणं, पळून जाणं ह्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. हे फक्त एक 6 महिने जर नवीन लग्न झालं तर 6 महिनेच तेवढं ते आपल्याला चांगलं सांभाळू शकतो. प्रेम केल्यानंतर ते पहिला फिरतात वगैरे आणि त्यानंतर मग कॅफेत जाणं, हॉटेलला जाणं, गाडीवरून फिरणं हे ते वाटते. पण संसार म्हणजे तो नव्हे. जेव्हा संसारात पडतो तेव्हा मग मुलीला चूल आणि मूल ह्याच गोष्टी असतात. जे पहिला फिरणं असतं, कॅफे असतो, जो पिझ्झा बर्गर वगैरे असतो, तो संसारात नसतो. हे मुलींना त्यानंतर कळतं आणि त्यानंतर ती म्हणत असते की तू आता बदललायस, की मला पहिला फिरायला घेऊन जात होतास आणि आता तू फिरायला घेऊन जात नाहीये. प्रेम, लव्ह मॅरेज म्हणजे प्रेम म्हणजे पिझ्झा बर्गर आणि संसार म्हणजे भाकरी आमटी भाजी हेच असतं. 18 वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल बघणंच त्याच्यावर बंदी घातलेली आहे. त्याने पहिला आई अंगाई गाऊन मुलाला खाऊ घालत होते आणि आज आई काय करते, मोबाईल दिल्याशिवाय मुलं आजकाल जेवत नाही आहेत. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे. ती आई भरवते, आई पण स्वतः मोबाईल बघते, ती नेमकी तोंडात घास घालते का त्याच्या गाला परत नेते हे ते आईला स्वतः समजत नाही मुलांच्या. त्यामुळे पहिला आईंनाच समुपदेशन केंद्राची गरज आहे असं आजकाल असं मला वाटायचं. आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत, पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न. महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय. कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर, चविष्ट व स्वादिष्ट मसाले. जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर. जयराम देतोय जिभेला चव, त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर. सध्या जर बघितलं तर अनेक कौटुंबिक वाद होत आहेत, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. परंतु यावर प्रश्न सोडवण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र उभा केलेलं आहे. आज आपण विट्यातील या केंद्रावर आलेलो आहेत. आपल्यासोबत रीना कांबळे मॅडम आहेत, जी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या केंद्राचं काम पाहतात. नेमकं हे चालतं कसं आणि काय असते हे याबाबतची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर तुम्ही या समुपदेशन केंद्रातून किती प्रकरणे काढली, अनेकांचे संसार तुम्ही उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव रीना कांबळे. मी महिला समुपदेशन केंद्र विटा पोलीस स्टेशन इथे गेली 5 वर्ष काम करते. या 5 वर्षामध्ये आपल्याकडे टोटल 448 प्रकरणं दाखल झालेले आहेत. त्यामध्ये आपण 432 प्रकरणं समाविष्ट केलेले आहेत, ज्यांचे संसार आता सध्या चालू आहेत. आणि केंद्र चालू झाल्यापासून आपलं केंद्र 2012 पासून चालू झालं आहे. त्यामध्ये 1635 प्रकरणं आपल्याकडे इथे दाखल आहेत. त्यामध्ये 1600 प्रकरणांचा आपण निपटारा केलेला आहे. 2012 सालापासून तुम्ही या ठिकाणी काम करताय. कसं काम चालतं इथं? किती तालुक्यात काम चालतं तुमचं? आपल्या इथे 3 तालुक्यात काम चालतं. आपलं खानापूर तालुका, कडेगाव आणि आटपाडी या 3 तालुक्यातून आपल्याकडं केसेस येतात. आता ह्या केसेस तुम्ही हँडल करत असताना याला काय फी असते का, हे मोफत असतं काय? हे महिला बालविकासचा शासनाचा प्रोजेक्ट आहे. हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे 1 रुपयाही खर्च येत नाही. इथं जे आता तक्रारी दाखल होत्या त्या नेमक्या कशा प्रकारच्या असतात आणि तुम्ही कसं त्यांना मार्गदर्शन करता? आपण हा महिला बालविकासचा प्रोजेक्ट आहे. आपले कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत कायदा 2005 अंतर्गत हा प्रोजेक्ट चालतो. यामध्ये आपण कौटुंबिक समस्या, जे घरगुती वाद असतात, महिला नवरा बायकोंचे वाद असतात, जे मद्यपान करतात, काही नोकरी करत नाहीत, काही संशय घेतात, त्यामुळे जे महिलांना त्रास होतो, ज्या महिला पीडित आहेत त्या इथं आपल्याकडे तक्रारी अर्ज करतात.
त्यानंतर अर्ज केल्यानंतर आम्ही त्यांना फोनद्वारे किंवा एखादी नोटीस पाठवून त्यांना आम्ही इथं बोलवून घेतो आणि त्यानंतर त्यांचं समुपदेशन करतो आणि त्यानंतर आम्ही ते प्रकरण मिटवतो. खरं तर एखाद्या महिलेला त्रास झाला तर तिनं संपर्क कसा साधायचा, तुमच्यापर्यंत कसं यायचं, तुमची काय नोंदणी वगैरे असते का, कसं? यामध्ये आपलं महिला समुपदेशन केंद्र आपलं इथं आहे आणि आम्ही मध्ये कार्यक्रमही घेतो प्रत्येक गावोगावी जाऊन. त्यामुळे आमचे प्रचार प्रसिद्धीचे कार्यक्रम होतात, त्यामुळे महिलांना तिथं माहिती मिळते आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ज्या तक्रारी जातात ते पोलीस स्टेशनवाले आमच्याकडे ही तक्रार पाठवतात आणि त्यातून आम्ही प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही बरेचसे कार्यक्रम केले, त्यामुळे त्यांना माहिती आहे की महिला समुपदेशन केंद्र इथं आहे. तुम्ही या केंद्रात काम करत असताना अनेक प्रश्न निकाली लावलेले आहेत, काय अनुभव आहेत चांगले वाईट? चांगले अनुभव तर खूपच आहेत. आपण बरेच प्रकरणं निकाली लावलेले आहेत. संसार करणारी मुलं बाळं झाल्यानंतर काही महिलांना काही गोष्टी समजत नाहीत. इथं आल्यानंतर आपण त्यांना समजावून सांगतो संसार काय असतो, मुलं बाळं झाल्यानंतर संसार कसा चालतो हे सगळं सांगितल्यानंतर काही पुरुष पण समजून घेणारे असतात. फक्त त्यांना कुणीतरी सांगायची गरज असते आणि ते सांगितल्यानंतर थोडंसं त्यांना त्याचा फरक पडतो. आणि काही प्रकरणं अशी आहेत जे खूप वेळा त्यांना 4-5 मिटिंगा घेतल्या तर त्यांना काही गोष्टी समजत नाहीत, म्हणजे ते आपल्याच मतावर ठाम असतात. असे पण काही गोष्टी आहेत. अनेक वेळा जर बघितलं तर काही प्रकरणं सत्य असले तर काही खोटी प्रकरण देखील तुमच्याकडे येतात. मग तुम्ही कसं हँडल करता, खोटं खरं कसं ओळखता काय? जे खोटी प्रकरणं आहेत ते मुळात आपल्याला बोलण्यावरून तर करतं. माझा एक 6 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे आपल्याला बोलताना किंवा काही गोष्टी जी महिला सांगते त्याच्यावरून आपल्याला कळतं की खरी कुठली गोष्ट आहे किंवा खोटी कोणती गोष्ट आहे. त्याच्यावरून आपण ती प्रकरणं असतात ते आपण तर एकतरी पोलीस स्टेशनला मग वर्ग करतो आपण. आता जे नवीन कौटुंबिक जोडपे आहेत ज्यांचा वाद होतोय तर त्यांना तुम्ही याद्वारे काय आवाहन करू शकाल? आपल्याकडे आत्ता जे कौटुंबिक जे वाद होतात ते एकतरी सोशल मीडिया, मोबाईलचा अतिवापर, जगात TV मालिका असतील किंवा आता ते रील्सच्या माध्यमातून ते रंगीन दुनियेमुळे लोकांना किंवा संसारातही त्या गोष्टी ते बरेचशी लोक आणतात की त्यामुळं जास्त वाद व्हायला लागलेत संसारात. आणि जेवढी प्रकरणं आहेत जे आत्तापर्यंत जे आलेले आहेत आत्ताच्या ह्याच्यात ते सगळे मोबाईलमुळे आलेत. कारण की मोबाईल बघितल्यानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढलेले आहेत की महिलांना आता बऱ्याचशा गोष्टींना ते सहन करावं लागते. म्हणजे सोशल माध्यमांचा जेवढा चांगला वापर आहे तेवढा वाईट आहे, याचा अनुभव आला आहे? खूप अनुभव आला आहे. काही प्रकरणं अशी आहेत की अनोळखी व्यक्ती असतात. फेसबुक आले, व्हॉट्सअप आले, इंस्टाग्राम आले, त्याच्यावर कोणीही अनोळखी व्यक्ती हाय बाय करणार, आपण त्याला रिप्लाय देणार, मग त्याच्यातूनच घरगुती वाद व्हायला लागलेले आहेत. असे जे मेसेज ना किंवा त्यांच्या भूलथापांना बळी पडतात, मुली जास्त करून त्यांना बळी पडतात, तर त्यांना तुम्ही काय आवाहन करू शकाल? तरी मुलींनी सोशल मीडियाचा वापर आपल्या चांगल्या गोष्टीसाठी करावा. कारण आता शिकणं फार काळाची गरज आहे. आजकाल संसार टिकत नाही आहेत, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. कारण आता सोशल मीडियामुळं अल्पवयीन मुलीसुद्धा प्रेम करणं, पळून जाणं ह्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. हे फक्त एक 6 महिने जर नवीन लग्न झालं तर 6 महिनेच तेवढं ते आपल्याला चांगलं सांभाळू शकतो किंवा ते पहिला प्रेम केल्यानंतर ते पहिला फिरतात वगैरे आणि त्यानंतर मग कॅफेत जाणं, हॉटेलला जाणं, गाडीवरून फिरणं हे ते वाटते. पण संसार म्हणजे तो नव्हे. जेव्हा संसारात पडतो तेव्हा मग मुलीला चूल आणि मूल ह्याच गोष्टी असतात. जे पहिला फिरणं असतं, कॅफे असतो, जो पिझ्झा बर्गर वगैरे असतो तो संसारात नसतो, हे मुलींना त्यानंतर कळतं. आणि त्यानंतर ती म्हणत असते की तू आता बदललायस, की मला पहिला फिरायला घेऊन जात होतास आणि आता तू फिरायला घेऊन जात नाही आहेस. त्यामुळे ते वाद होतात. ते मुलींना मला एवढंच सांगायचं आहे की प्रेम, लव्ह मॅरेज म्हणजे प्रेम म्हणजे पिझ्झा बर्गर आणि संसार म्हणजे भाकरी आमटी भाजी हेच असतं.
असे अनेक प्रकरणं तुमच्याकडे आले असतील की आता म्हणजे जे लव झालं आहे त्या फेसबुक ह्याच्यातनं आणि परत त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत, तर त्यांना तुम्ही परत काय असे संसार तुम्ही जुळवून दिलेत का जे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत, दोघे वेगवेगळे झालेत? त्या सोशल माध्यमातून ते एकत्र आलेल्यानंतर तुम्ही असं काय निकाली काढले का प्रकरण? हो, आपण निकाली काढलेले आहेत ते प्रकरण. ते कसं अल्पवयीन असतात, एकतरी अल्लड असतात. ते असंच शारीरिक आकर्षणातून जवळ आलेले असतात. त्यामुळे त्यांना ते बरं वाटते सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा ते लग्न होऊन जातात तेव्हा तेव्हा त्या मुलीला समजतं की संसार काय आहे, सासू सासरे काय असतात, नवरा काय असतो, त्याला किती काम करावं लागतं किंवा आपण संसारात कसं राहिलं पाहिजे हे त्यांना घरी कुणीही सांगितलेलं नसतं. कारण त्या ऑलरेडी प्रेमातून ते आलेले असतात. त्यामुळे त्यांना तो मुलगा पण असं, आपण जेव्हा अरेंज मॅरेज करतो तेव्हा कसं लग्न म्हणजे मुलगी बघायला जाणं, तेव्हा घरच्यांशी ओळख करून देणं, हे सगळं ते अरेंज मॅरेजमध्ये असतं. लव्ह मॅरेजमध्ये तसं नसतं. फक्त ह्या दोघांनाच माहिती असतं की आपण दोघं भेटत होतो आणि आपण दोघं लग्न करणार आहे. आणि ते पळून जाऊन लग्न केल्यानंतर मग घरी गेल्यानंतर ते मग आईवडिलांच्या पसंतीची एकतरी मुलगी नसते ती. त्यानंतर तिथं गेल्यानंतर सासू सासरे म्हणतात तू काही पसंत नाही आहेस. तेव्हा बरेचसे असे संसार हे झालेले आहेत की आम्हाला सांगून लग्न न केल्यामुळे सासू सासऱ्यांनी त्रास दिलेल्या मुली बऱ्याच इकडं आलेल्या आहेत. आपण त्या सासू सासऱ्यांना बोलवून, त्या मुलाला बोलवून आपण समजावून सांगून त्यांचे बरेचसे संसार आपण मार्गी लावलेले आहेत आपल्या माध्यमातून. लोकांना असं सांगते की संसार करताना संसार कसा केला पाहिजे आणि सोशल मीडियाचा वापर किती केला पाहिजे. कारण आजकाल काही संसार हे मोबाईलमुळे तुटलेले आहेत. नवरे एकमेकांच्यावर जोडप्यांचा विश्वास नाही आहे. मोबाईल बघताना की कोणाशी बोलते, काय बोलते, किंवा रील्स बघणं, त्या रील्समध्ये ज्या काय आजकाल आपण बघतो बरेचसेच विचित्र रील्स आहेत. काय काय तसं अनुकरण करायला बघतात रील्ससारखं. मग त्यांना वाटतं की आपलं घर असं पाहिजे, आपलं राहणीमान असं पाहिजे, किंवा आम्हाला त्या रील्समध्ये ज्या गोष्टी आहेत, जसं सिरियलमध्ये ज्या गोष्टी आहेत आम्हाला तसं पाहिजे. आपल्या नवऱ्याची परिस्थिती बघून पण महिलांनी तसं राहिलं पाहिजे. कारण परिस्थिती आणि जे आपण सोशल मीडिया बघतो त्यात जमीन आसमानचा फरक असतो. पण त्याचंही महिलांनी भान ठेवलं पाहिजे. आणि मुळात पुरुषांनीही महिलांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण सोशल मीडियामुळे संशय जास्त वाढलेले आहेत आणि संशय वाढल्यामुळं काही संसार तुटलेले आहेत. आणि घरातली लोक नणंद असेल, सासू सासरे असतील, हे पण हस्तक्षेप जास्त करतात. त्यामुळं पण आजकाल संसार तुटण्याच्याच मार्गावर आहेत. तुम्ही सोशल माध्यमाचा विषय घेतला. खरं तर सोशल माध्यमावर तर बघितलं तर अनेक महिलांचे म्हणजे वेगळे विचित्र व्हिडिओ असतात आणि त्या लहान लहान मुलांनी बघितलं तर त्याचा गंभीर परिणाम होतो. तर याच्यावर आळा कसा घालावा? आपल्या आईवडिलांनी मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काय झाले, महिला काम करतात, मुलांच्याकडे मोबाईल देतात. मग ते मुलं काय करतात, तासभर त्यात गुंगलेली असतात. मग ह्यांना काय मुलांचा त्रास होत नाही, ह्या कामात लागतात. पण आपली मुलं काय बघतात? कारण आपली मुलं, आजकालची मुलं ही आपल्या देशाचं भविष्य आहे. मग तर आपलं भविष्यच आपण जर 1-2 तासाच्या कामासाठी धोक्यात घालत असेल तर हे फार चुकीचं आहे. आणि आपली मुलंच ही आपली म्हातारपणाची काठी असते. मग त्यामुळं आजकाल मुलं बघताय आपल्या आईवडिलांना काही म्हणजे सांभाळत नाहीत. वृद्धाश्रम आजकाल वाढलेले आहेत. ते कशामुळं? सोशल मीडियामुळं. कारण आपण त्यांना पहिला मोबाईल देतो, ते त्याच्यात बघतात, ते अनुकरण करतात. मग आईवडिलांना सांभाळायला ते आजकाल मागत नाहीत, कारण ते त्या दुनियेत जगायला बघतात. म्हणून काम करा, 1 तासाचं 2 तास होऊ दे. आईवडिलांनी पण लक्ष दिलं पाहिजे की आपण मुलांना काय देतोय किंवा आपली मुलं काय बघतात. पण तुम्हाला असं वाटत नाही का ह्या गोष्टींवरच निर्बंध आणले पाहिजे सरकारनं? ज्या गोष्टी अशा काही विचित्र असतात त्यावर निर्बंध आणले पाहिजेत. हो, 100%. हे रील्स वगैरे बंद व्हायला पाहिजे. पहिला ते टिकटॉक वगैरे काय काय होतं ते बंदच झाले की. मग हे पण बंद करू शकतं सरकारनं. मुळात मोबाईल आता मी परवा एक कुठं तर न्यूज वाचली, कुठल्या अमेरिकेच्याच काय ह्याच्यात, पण त्यांनी काय लहान मुलं म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल बघणंच त्याच्यावर बंदी घातलेली आहे.
त्यांनी. मग आपल्या देशातसुद्धा तसं होऊ शकते की 18 वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल बघायला बंदीच घातली पाहिजे. मुळात त्यांच्या पालकांच्यावर पहिला बंदी घातली पाहिजे. जर पालकांच्यावरच बंदी घातली तर मुलांनी मोबाईल घेण्याचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळं सोशल मीडिया ह्या बंदच करायला पाहिजे. असं बंद म्हणजे बंदच करायला पाहिजे असं नाही की त्यात काही चांगल्या गोष्टी पण आहेत. पालकांनी चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजेत. पहिला आई अंगाई गाऊन मुलाला खाऊ घालत होते आणि आज आई काय करते, मोबाईल दिल्याशिवाय मुलं आजकाल जेवत नाही आहेत. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे. ती आई भरवते, आई पण स्वतः मोबाईल बघते, ती नेमकी तोंडात घास घालते का त्याच्या गाला परत नेते हे ते आईला स्वतः समजत नाही मुलांच्या. त्यामुळे पहिला आईंनाच समुपदेशन केंद्राची गरज आहे असं आजकाल असं मला वाटायला. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ह्या होत्या महिला समुपदेशन केंद्राच्या रीना कांबळे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून त्या या ठिकाणी काम करत आहेत. अनेक चांगले वाईट अनुभव आलेले आहेत. खरं तर सोशल मीडिया किती भयंकर आहे याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. यात अनेक अल्पवयीन मुली फसलेल्या आहेत, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. तरी याबाबतची काळजी त्यांनी घ्यावी आणि योग्य वेळी योग्य सल्ला घ्यावा असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.